ही भूमिका आमची होती आणि यासोबतच आम्ही जे वचन दिलं होतं की आपल्या सरकारने की आम्ही निवडून आल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्यांचं 47,000 कोटी रुपये मागच्या 15 वर्षाचं विजेचं बिल जे शेती पंपावर आहे ते शेती पंपाचं बिल आम्ही कमी करू. यावर्षी आपण या संपूर्ण शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं आणि पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणारच नाही असा निर्णय आपल्या सरकारने केला. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्र मजबूत करताना कृषी आणि क्षेत्र मजबूत झालं पाहिजे. शेतकरी मजबूत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र मजबूत होत नाही. या भूमिकेतनं आपण काम करतोय. मी असं मानणार आहे की या राज्यामध्ये जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये वीज नसेल, शेतकऱ्याच्या शेतात रस्ता नसेल, शेतकऱ्याच्या शेतात पाणी नसेल तोपर्यंत महाराष्ट्र मजबूत होऊ शकत नाही. आणि या तीनही गोष्टी जर शेतकऱ्याकडे आल्या, रस्ता, वीज आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.